आता आपण बघणार आहे रस्टिंग ऑफ आयर्न. आता रस्टिंग ऑफ आयर्न म्हणजे काय, तर हे कशात एक्झाम्पल आहे बघा. हे ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम आहे ऑफ वेट करोजन इन न्यूट्रल अँड अल्कलाइन मीडियम. आता यामध्ये काय होतं, ज्यावेळी मेटल तुम्ही एक्सपोज करता, वेन मेटल इज एक्सपोज टू स्लाइटली अल्कलाइन और न्यूट्रल इलेक्ट्रोलाइट सोल्युशन सच ॲज वॉटर, म्हणजे जर तुम्ही मेटलला अल्कलाइन किंवा न्यूट्रल इलेक्ट्रोलाइट सोल्युशन बरोबर, न्यूट्रल सोल्युशन समजा वॉटर असेल, त्याच्यासोबत जर तुम्ही मेटलला काय केलं, एक्सपोज केलं, तर काय होणार आहे, अँड वॉटर हॅज सम डिझॉल्व ऑक्सिजन. आणि वॉटरकडे काय असतो, एक डिझॉल्व ऑक्सिजन असतो, म्हणजे पाण्यामध्ये काय असतो, डिझॉल्व ऑक्सिजन प्रेझेंट असतो. मग देन करोजन ऑकर्स विथ द ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन गॅस. मग करोजन कसं होतं, तर ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन गॅस. ऑक्सिजन गॅस ॲब्सॉर्ब केला जातो मेटलकडनं. Thus, this type of mechanism of corrosion is called as the oxygen gas absorption mechanism. मग हे कसलं मेकॅनिझम असतं, ऑक्सिजन गॅस ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम. आता त्याचं आपण एक्झाम्पल बघूया, रस्टिंग ऑफ आयर्न मेटल इन वॉटर. आता यांनी इथं काय केलं आहे बघा. सपोज द सर्फेस ऑफ अन आयर्न पीस इज कोटेड विथ द थिन फिल्म ऑफ आयर्न ऑक्साईड. बघा हे आहे का, Fe2O3 तुम्हाला दिसतंय का, हे बघा. Or any other inert surface coating. If the protective film breaks, some part of metal exposes to open atmosphere. जर ही प्रोटेक्टिव्ह फिल्म ब्रेक झाली तर काय होणार, समजा मेटलचा सरफेस आहे आणि तो ब्रेक झाला, ब्रेक झाल्यानंतर काय होणार, त्या मेटलमधला जो ब्रेक झालेला पार्ट आहे तो काय होणार, ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. मग बघा, सपोज द सरफेस ऑफ अन आयर्न पीस इज कोटेड विथ द थिन फिल्म ऑफ आयर्न ऑक्साईड और एनी अदर इनर्ट सरफेस कोटिंग. समजा एक काय आहे, आयर्नचा पीस आहे आणि तो काय केला आहे, कोणत्या तर इनर्ट सरफेसनं कोटिंग त्याला केलं आहे. मग इफ द प्रोटेक्टिव्ह फिल्म ब्रेक्स, जर प्रोटेक्टिव्ह फिल्म ब्रेक झाली तर काय होणार, सम पार्ट ऑफ द मेटल एक्सपोजेस टू ओपन ॲटमॉस्फिअर. म्हणजे त्या मेटलचा काही भाग काय होणार, ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टला एक्सपोज होणार. व्हेन अ वॉटर ड्रॉपलेट फॉल्स ऑन द क्रॅक. समजा तुमच्या मेटलला क्रॅक पडला आहे तर काय होणार, व्हेन अ वॉटर ड्रॉपलेट फॉल्स ऑन द क्रॅक. ज्यावेळी वॉटर ड्रॉपलेट क्रॅकवर काय होणार, फॉल्स होणार, म्हणजे पडतील, त्यावेळी काय होणार, द एरिया बिकम्स ॲनोडिक एरिया. ॲनोडिक एरिया म्हणजेच काय होणार, त्या पार्टचं काय होणार, करोजन व्हायला चालू होणार. ज्यावेळी त्या क्रॅकवर तुमच्या वॉटर ड्रॉपलेट पडतील त्यावेळी तो एरिया कसा होणार, तर ॲनोडिक एरिया होणार. अँड द कोटेड पार्ट ऑफ द आयर्न मेटल. आणि असा मेटल की ज्यावर कोटिंग आहे आयर्नचं, तो काय म्हणून ॲक्ट होणार, तर कॅथोड म्हणून ॲक्ट होणार. कळालं बघा. मेटलचा आपण एक हे घेतला आहे, पार्ट घेतला आहे, त्याला एक प्रोटेक्टिव्ह इनर्ट मेटलचं कोटिंग आहे. आणि समजा जर हे प्रोटेक्टिव्ह कोटिंग जर ब्रेक झालं तर काय होणार, मेटलचा काही भाग काय होणार, ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टशी येणार. मग त्याचा काय होणार, ॲटमॉस्फिअर बरोबर कॉन्टॅक्ट होणार. मग समजा जर त्यामध्ये वॉटर ड्रॉपलेट एंटर झाले तर काय होणार, तो भाग काय होणार, ॲनोडिक एरिया म्हणून बिहेव करणार. आणि असा मेटल की ज्याच्यावर कोटिंग प्रेझेंट आहे तो काय म्हणून बिहेव करणार, तर कॅथोडिक एरिया म्हणून बिहेव करणार. आता करोजन ऑफ द आयर्न मेटल ऑन द क्रॅक ऑफ कोटिंग ओकर्स विथ द फॉलोइंग रिॲक्शन. आता रिॲक्शन बघा, ॲनोडवर काय होणार, ऑक्सिडेशन होणार. आयर्न डिझॉल्व ॲज Fe+2. म्हणजे तुमचा जो Fe2O3 आहे तो काय म्हणून डिझॉल्व होणार, त्यातला जो आयर्न आहे Fe आहे तो ॲज अ Fe+2 आयन इमिट करणार, 2 इलेक्ट्रॉन काय करणार, लूज करणार. आणि काय होणार, त्याचे Fe+2 चार्ज येणार त्यावर, म्हणजेच काय होणार, त्याचं ऑक्सिडेशन होणार. आता कॅथोडला काय होणार बघा, द लिबरेटेड इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रॉम द ॲनोडिक पार्ट टू द कॅथोडिक पार्ट. म्हणजे ह्यानं जे लिबरेट केलेले इलेक्ट्रॉन आहेत, जे 2 इलेक्ट्रॉन त्यानं लिबरेट केल्यात आयर्ननं, ते कुठे जाणार, ॲनोडिक पार्ट टू कॅथोडिक पार्ट. म्हणजे ॲनोडिक पार्टकडून कॅथोडिक पार्टला हे इलेक्ट्रॉन काय होणार, मूव्ह होणार. मग दीज इलेक्ट्रॉन आर देन कन्झ्युम्ड बाय द डिझॉल्व ऑक्सिजन टू फॉर्म OH- आयन. मग हे इलेक्ट्रॉन्स कोण करणार, तुमचं वॉटरमध्ये असणार, बरोबर आहे. वॉटरमधला जो डिझॉल्व ऑक्सिजन आहे तो काय करणार, हे इलेक्ट्रॉन कन्झ्युम करणार. आणि हे इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर काय फॉर्म होणार, OH- आयन्स तयार होणार. मग 1/2 O2 बघा, O2नं काय केल्यात, 4 इलेक्ट्रॉन घेतल्यात प्लस ट्वाईस वॉटर घेतलं आहे. मग काय तयार झालं आहे बघा, 4OH- तयार झालं आहे. परत काय झालं आहे बघा, नेट रिॲक्शन काय होते, Fe+2 + 2OH-. मग त्याचं काय भेटतं आपल्याला, फेरस हायड्रॉक्साईड प्रिसिपिटेट. म्हणजेच ते काय असतं, FeOH म्हणजेच काय असतं, फेरस आपल्याला काय म्हणणार, हायड्रॉक्साईड भेटणार. बघा हा तुमचा प्रोडक्ट असणार. मग ते FeOH ते परत काय घेतलं, त्याचे 4 मॉलिक्यूल घेतले आणि ते परत कशावर रिॲक्ट झाल्यात,
ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाल्यात आणि ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर त्यांना काय झालंय बघा, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर परत काय झालं, त्याचं ऑक्सिडेशन झालंय, म्हणजेच काय झाले, फेरिक ऑक्साईड तयार झाले. हे बघा Fe2O3 मध्ये कन्वर्जन झाले +4 वॉटर. हा पार्ट काय म्हणून ऍक्ट झालाय हो, ॲनोड म्हणून ऍक्ट झालाय. Fe काय आहे, हा आयर्न मेटल आहे. Fe2O3 n वॉटर हे रस्ट आहे. म्हणजेच Fe2O3 तुमचा करोजन प्रोडक्ट हा आहे. हा Fe आयर्न मेटल आहे. हा मेटलवर समजा क्रॅक पडला तर काय होणार, Fe+2 होणार. मग हे +2 कोण करणार, हे जे वरचे वॉटर ड्रॉपलेट आहेत, हा जे ब्ल्यू कलरमध्ये दिसते ते वॉटर ड्रॉपलेट आहेत, ते काय करणार, हे इलेक्ट्रॉन काय करणार, एक्सेप्ट करणार. एक्सेप्ट केल्यानंतर काय होणार, OH- आयन्स तयार होणार. मग हे बघा 4H+ हे O2 ऑक्सिजन फ्रॉम द एअर, ही रिॲक्शन बघा, आणि हे 4 इलेक्ट्रॉन, 4OH तयार झाला. मग काय झालं, हे 2OH- बरोबर Fe+2 रिॲक्ट झाली, FeOH ट्वाईस तयार झालं. परत हा FeOH ट्वाईस कशावर रिॲक्ट झाला, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला. म्हणजे वातावरणातला जो ऑक्सिजन आहे त्याच्याशी रिॲक्ट होऊन काय तयार झालं, Fe2O3 तयार झालं, म्हणजे आयर्न ऑक्साईड तयार झालं +4 वॉटर. अशा पद्धतीने काय झालं, रस्टिंग ऑफ आयर्न झालं. आता समजा तर इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन इज सफिशियंटली हाय, जर डिझॉल्व ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर काय होणार, FeOH ट्वाईस ऑक्सिडायझेस इंटू फेरिक हायड्रॉक्साईड ब्राऊन रस्ट. ह्यालाच काय म्हणतात, FeOH ट्वाईसलाच ब्राऊन रस्ट. बघा म्हणजे ह्याचंच काय झालं, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द डिझॉल्व ऑक्सिजन, म्हणजे तुमच्या पाण्यामधला डिझॉल्व ऑक्सिजन जर जास्त असेल तर काय होणार, FeOH ट्वाईस ऑक्सिडायझेस, FeOH ट्वाईसचं काय होणार, परत ऑक्सिडेशन होणार इंटू फेरिक हायड्रॉक्साईड. कशात झालं त्याचं, परत फेरिक हायड्रॉक्साईडमध्ये त्याचं परत ऑक्सिडेशन होणार. त्यालाच काय म्हटले त्यांनी, ब्राऊन रस्ट. सिन्स ॲनोडिक एरिया इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू कॅथोडिक एरिया, म्हणजे इथं त्यांनी काय म्हटलंय, ॲनोडिक एरिया जो आहे समजा हा तुमचा पूर्ण काय आहे, कॅथोड आहे, बरोबर आहे, हा पूर्ण कॅथोड आहे आणि हा ॲनोड आहे. ॲनोड एरिया स्मॉल आहे आणि कॅथोड एरिया लार्ज आहे. मग ते काय म्हणतात, ॲनोडिक एरिया इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द कॅथोडिक एरिया. मग करोजन ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑफ O2 ऑकर्स ऑन अ व्हेरी फास्ट रेट. करोजन, मग ॲब्सॉर्प्शन ऑफ O2 ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन केल्यामुळे काय होते, करोजन काय होते, फास्ट रेटला होतोय. म्हणजे ॲनोडचा एरिया जरी लहान असला आणि कॅथोडचा एरिया जरी मोठा असला तरी करोजन फास्ट का झालंय, तर ऑक्सिजनचं ॲब्सॉर्प्शनची कपॅसिटी आहे ती काय त्याची जास्त आहे. मग ॲब्सॉर्प्शन ऑफ O2 काय झाले, मॅक्झिमम झाले, त्यामुळे काय झाले, करोजनचा रेट पण फास्ट झाला. आता डिफरन्स बघा, ड्राय करोजन आणि वेट करोजन. ड्राय करोजन कुठं होतं, ऑकर्स इन द अब्सेन्स ऑफ मॉइश्चर, म्हणजे मॉइश्चर इथं प्रेझेंट असतं का, तर नाही, ऑकर्स इन द प्रेझेन्स ऑफ कंडक्टिंग मीडियम. वेट करोजन कुठं होतं, कंडक्टिंग मीडियम लागतं त्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इलेक्ट्रोड डीप करतो सोल्युशनमध्ये, कॉपरचा असेल तर कॉपर सल्फेट, झिंकचा असेल तर झिंक सल्फेट, मग इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. म्हणजे हे कुठं होतं, कंडक्टिंग मीडियममध्ये होतं. आता काय, इन्व्हॉल्व डायरेक्ट अटॅक ऑफ केमिकल ऑन द मेटल सरफेस. मेटलच्या सरफेसवर काय होतो, डायरेक्ट केमिकल अटॅक होतो. इन्व्हॉल्व फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. इथं काय होतं, इलेक्ट्रोकेमिकल सेल तयार होतात, म्हणजे ॲनोड कॅथोड हे तयार होतात. ही कशी प्रोसेस आहे, स्लो प्रोसेस आहे आणि ही रॅपिड प्रोसेस आहे. म्हणजे ही पटकन होते आणि ही व्हायला वेळ लागतो. करोजन प्रोडक्ट्स आर प्रोड्युस्ड ॲट द साईट ऑफ करोजन. करोजन कुठे तयार होत, करोजनचे प्रोडक्ट कुठे तयार होतात, जिथं करोजन होतं तिथं काय होतं, करोजन प्रोडक्ट तयार होतात. इथं करोजन कुठं होतं, करोजन ऑकर्स ॲट द ॲनोड. इथं काय होतं, ॲनोडवर करोजन होतं, बट रस्ट इज डिपॉझिटेड ॲट कॅथोड. म्हणजे आपण इलेक्ट्रोप्लेटिंग करतो त्यावेळी काय होतं, ॲनोडवरचे इलेक्ट्रॉन्स काय होतात, सोल्युशनमध्ये जातात आणि ते एक्सेप्ट कोण करतं, तर कॅथोड.